सेंट बिंट घेऊन अरे पावडरची बॉटल आहे ती बाय पावडर आहे ती पावडर घेऊन आले आणि तसंच होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय तारकर्ली बीच बघण्यासाठी. मी अवध्या आणि हर्षल माझा फ्रेंड आहे. तर बघूया, सकाळचे वाजलेत 5. तर यांचं आवरले का पहिला बघूया आपण आणि आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. आणि आपल्या अवधूतच्या आवरून बाहेर पडलेले आहेत. हर्षल भाई पण आलेले आहे. गजब बेइज्जती है. आपण जाणार होतो तारकर्ली बीचला, पण मध्येच आपला प्लॅन चेंज झाला आहे. आपण जाणार आहे आता, कुठं जाणार आहे रे? गोव्याला चाललोय. गोव्याला बड़ा हरामी हो बेटा. जरा जवळच आहे तारकर्ली बीच पासून. अवधूत पाटील कसलं चिकन नाही सारी क्या होत्या. जर आपण आता नाश्ता करणार आहे. किती वाजलेत? 9:30. सकाळचे 9:30 वाजले. अशा प्रकारे कमेंट टाकशील उद्या, आम्ही कुठं म्हणले संध्याकाळचं आम्ही कुठं म्हणले संध्याकाळी 9:30 वाजले. मजा आया. तर आपण घेतल्या आता मिसळ. हे काय पोहे आहे का शिरा आहे? तर मित्रांनो, आता आपण इथं नाश्ता वगैरे केला आहे आणि आपण आता थेट जाणार आहे आरंबोल बीचवरती. तर आपण हायवेलाच थांबलो आहे. कन्याकुमारी हायवेला आहे आता सध्या. आणि इथून आरंबोल बीच साधारण आहे 40 किलोमीटर आहे. तर आपण थेट आरंबोल बीचला जाणार आहे. चला. नॉनस्टॉप HS भाई, नॉनस्टॉप जायचं आता, थांबायचं नाही कुठे. हा अवधूत, चला थांबू नका आता, सारखा नाश्ता मागायचा नाही. आता आपण पोहोचलोय आरंबोल बीचवरती आणि आता दुपारचं वाजलेले आहेत किती वाजले? थांबा सांगतो तुम्हाला, 12 वाजल्यात. आता आरंबोल बीचवरून पुढे एक बीच आहे, तर तो पण आपण बघणार आहे. तिथं आपण जरा मज्जा मस्ती करणार आहे, जरा व्हिडिओ शूट करणार आहे, फोटोशूट करणार आहे HS भाईंचं आणि अवधूत भाईंचं. तर स्टे ट्यून, व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या अवधूत मॉडेल that I'ma slow down. They wanna hear it talking shit for the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, you're the last one to die. Rolling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. They wanna hear it talking shit for the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. अवधूत पाटील, कसं वाटते तुम्हाला एकंदरीत गोव्यामध्ये येऊन? मित्रांसोबत पहिल्यांदा आलाय तुम्ही, कसं वाटते? क्वालिटी. हर्षल भाई, तुम्हाला कसं वाटते? विषय पंपाव. आरंबोल बीचवरती आपण आहे सध्या. जरा बेल्ट लावलाय केसाला. आता सध्या आपण बीचवरती आहे आणि बीचवरून आपण आता पाण्यामध्ये जाणार आहे.
जायचं का उद्या जायचं काय मसाज बिसाज काय करणार आहेस काय तर चला भेटूया आपण जरा एन्जॉयमेंट करतो आम्ही जरा फोटोशूट वगैरे बीचवरती खेळून पाण्यात वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे जरा पूजा करायला जरा काहीतरी खाणार आहे आणि नंतर परत दुसऱ्या बीचवरती जायचं प्लॅन आहे आणि तिथून मग डायरेक्टली कोल्हापूर सो बघूया कुठे होते जेवणाचा प्लॅन किंवा नाश्त्याचा प्लॅन कुठे करायचा काय बघूया नाच आता आपण नूडल्स मागवलेले आहे व्हेज नूडल्स सगळं टाकायचं. जरा नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आपण ओरिजिन बीचला जाणार आहे तर इथून बरोबर 1-2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे सो चला तो पण बीच दाखवतो तर फायनली आपण ओरिजिन बीचला पोचलो आहे काय आणि इथं जरा क्रिकेट वगैरे खेळायला लागल्यात माहोल भारी आहे मस्त व्ह्यू आहे बघा इथं जरा दगड वेगळं आहेत आणि रेस्टॉरंट पण साईडलाच आहेत बाकी ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीत चांगला आहे बीच आपण नाही म्हणत आपला गोव्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे म्हणजेच जाणार होतो आम्ही तारकर्ली बीचला आणि ऑन दी स्पॉट आमचा प्लॅन झाल्यावर आम्ही गोव्याला आलो त्यानंतर आता आम्ही ओरिजिन बीचला आहे तर इथला सगळा व्ह्यू तुम्ही अनुभवला आहे कसा आहे काय सिनेमॅटिक शॉट वगैरे मी सगळं दाखवल्यात तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद